आमची कराली मैच कमिटी है खड़ो केसीसी क्रिकेट क्लब कडून आज अर्धापूर शहरामध्ये क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी दोन संघ समोरासमोर असते वेळेस नाणेफेक कोण जिंकते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आहे आणि त्यांचा काय निर्णय माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर या शहरामध्ये क्रिकेटचे सामने आयोजन करण्यात आलेला आहे। खूप छान हा असा उपक्रम आहे। ओहो क्या शॉट है नमस्कार, मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी अर्धापूर शहरामध्ये माता सावित्री यांच्या जयंती निमित्त केसीसी क्रिकेट क्लब तर्फे माता सावित्री यांच्या जयंती निमित्त ह्या ठिकाणी प्लास्टिक बॉलचे क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। खरंच खूप चांगला उपक्रम हा जयंती मंडळानं ठेवण्यात आलेला आहे। त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमीच आहे। अवघ्या 18 वर्षाच्या खालील मुलांसाठी हा क्रिकेटचे सामने ठेवण्यात आलेले आहेत। आपण आपल्यासोबत आहेत या सामन्यांचं आयोजन करते बोराटे आपण हा उपक्रम जो राबवला त्याबद्दल मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो। भविष्यामध्ये ह्या सामन्यांच्या माध्यमातून आपली काय संकल्पना आहे? माझी संकल्पना हेच आहे की अंडर 18च्या जे हे असतील मुलं विद्यार्थी त्यांना सहभाग भेटत नाही ओपन टुर्नामेंट मध्ये, त्यांना म्हणजे मोटिवेट कोणी करत नाही, त्याबद्दल मी हे उपक्रम राबवलेला आहे। याच्या व्यतिरिक्त आपण माता सावित्री यांच्या जयंती निमित्त अन्य कुठले काही कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे का? नाही, हे एकच दरवर्षीप्रमाणे यावर्षी क्रिकेट सामन्याचं आयोजन केलेलं आहे। ते थोडं शॉर्ट मध्ये घेतलं जाते, पण यावर्षी थोडं मोठ्या रूपात घेतलं जाते। आपण जे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे माता सावित्री जयंती निमित्त ह्या बाबतीमध्ये काय सांगू इच्छितात? या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ह्या ज्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे, खरं तर या आयोजकाचं बोराटे आणि त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो। कारण या स्पर्धा तरुणांसाठी युवकांसाठी घेणं आवश्यक आहे। कारण शेवटी या देशामध्ये एकजूट राहण्यासाठी किंवा हा देश संघटित राहण्यासाठी तरुणांनी एकत्र येणं आणि तरुणांनी एकत्र येऊन आपण या देशाला पुढे नेण्याचं काम या क्रीडा जगताच्या माध्यमातून या स्पर्धांच्या माध्यमातून करायचं आहे। त्यानिमित्त यांनी ज्या स्पर्धा घेतलेल्या आहेत ते खरंच खूप कौतुकास्पद आहेत आणि अशा स्पर्धा या भविष्यामध्ये घेतील आणि यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। खूप छान उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। धन्यवाद।